नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो मायग्रेन उपचार आणि प्रतिबंध. आणि यावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मेंदूरोग तज्ञ डॉक्टर अब्दुल माजिद. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. डॉक्टर अब्दुल माजिद यांनी GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटल मुंबई येथून MBBS MD DM ची पदवी संपादन केलेली आहे आणि औरंगाबाद येथील अपेक्स हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. ते गेल्या 23 वर्षांपासून औरंगाबादमध्ये सराव करतायत. त्यांना KM मुंबई येथे सुमारे 1 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते अपेक्स हॉस्पिटलचे सहमालक आणि संचालक आहेत. त्यांचं 100 बेड्सचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे. न्यूरोलॉजीमध्ये कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि व्याख्यान देण्यासाठी त्यांनी आजपर्यंत 30हून अधिक देशांचा प्रवास देखील केलेला आहे. ते प्रसिद्ध मराठी कवी आणि प्रसिद्ध लेखक देखील आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न, मायग्रेन म्हणजे नेमकं काय? मायग्रेन म्हणजे एक विशिष्ट प्रकारची डोकेदुखी आहे, ज्याच्यामध्ये एक टिपिकल पॅटर्न आपल्याला दिसतो. याला मराठीत अर्धशिशी असं पण संबोधलं जातं. पण ॲक्च्युअली ते अर्धशिशी असणं आवश्यक नाही आहे. म्हणजे मायग्रेन एक विशिष्ट प्रकारचा हेडेक आहे, डोकेदुखी आहे, जी वारंवार होते आणि त्याच्यासाठी 3 महिन्यापेक्षा जास्त हिस्ट्री असणं आवश्यक आहे. म्हणजे कालपासून परवापासून डोकेदुखी सुरू झाली ते मायग्रेन नसतं. त्याच्यासाठी वारंवार एकाच प्रकारचं डोकेदुखी होणं आवश्यक आहे. आणि हे एक विशिष्ट प्रकारचे असते, ज्याच्यामध्ये डोक्याच्या एका साईडला डोकं दुखतं आणि त्याच्याबरोबर मळमळ, उलटी झाल्यासारखं होतं. त्यावेळेस चालण्यामध्ये आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीज करायला देखील त्रास होतो आणि ते 4 ते 72 तासापर्यंत राहू शकतं. आणि काही ट्रीटमेंट जरी नाही केली तरी ते स्वतः कमी होतं. हे एक टिपिकल याला मायग्रेन असं म्हणतात. ओके, मग हा मायग्रेन कॉमन आहे का? मायग्रेन ही एक प्रवृत्ती आहे, ही एक टेंडन्सी आहे. हा काही आजार नव्हे. जसं कोणाला अलर्जी असते, तो काही आजार नाही आहे, अलर्जी आहे. तसंच मायग्रेन खूप कॉमन आहे. म्हणजे जवळपास 7 पैकी एका व्यक्तीला किंवा काही स्टडीजमध्ये 10 पैकी एका व्यक्तीला मायग्रेन असतो. ही टेंडन्सी असते. म्हणजे जवळपास 10 ते 15% लोकांमध्ये आपल्याला मायग्रेन आढळतो. हे कॉमन प्रकारचं डोकेदुखी आहे. ओके, एक्झॅक्टली मायग्रेन होण्याची काही विशिष्ट कारणं किंवा नेमकं कशामुळे मायग्रेनचा हा जो त्रास आहे हे सुरू होतो, याची काय कारणं आहेत? मायग्रेनचे आपण 2 मध्ये डिवाईड करू, इटिओलॉजिकल फॅक्टर्स आणि प्रेसिपिटेटिंग किंवा ट्रिगरिंग फॅक्टर्स आपण म्हणू शकतो. इटिओलॉजी म्हणजे कारणं, मूलभूत कारण मायग्रेनचं काय आहे ते कोणाला माहिती नाही. पण त्याच्यामध्ये जे काही संशोधन स्टडीज आहेत, एक जेनेटिक कॉज डेफिनेट असतं, म्हणजे अनुवांशिक असतं ते. तसं तुमच्या आईवडिलांना मायग्रेन आहे तर तुम्हाला मायग्रेन व्हायची शक्यता जास्त आहे. दुसरं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्याच्यामध्ये जर जोरात आवाज, कर्णकर्कश असा प्रकारचा आवाज आहे किंवा प्रखर लाईट आहेत रिपीटेड, अशा वातावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील मायग्रेन होऊ शकतो. हे इटिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत. आता ट्रिगरिंग फॅक्टर्स म्हणायचे, ज्याच्यामुळं जसं मी अगोदर पण म्हटलं, हे ॲलर्जीसारखं आहे. काही ॲलर्जन असतात ज्याच्यामुळे ॲलर्जीचा अटॅक येतो. तर प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स खूप सारे असतात. जसं कोणाचं झोप बरोबर झाली नाही आणि जेवण वेळेवर झालं नाही, डिहायड्रेशन झालं, किंवा स्त्रियांमध्ये काही हार्मोनल चेंजेस असतात, जसं मासिक पाळीच्या वेळेस मायग्रेनचा अटॅक यायची शक्यता जास्त असते. तर हे सगळे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स आहेत. मादक पदार्थांचं सेवन केलं किंवा जास्त कॉफी किंवा चहा घेतला तरी मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. म्हणजे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स खूप सारे मायग्रेनमध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी काही खाद्यपदार्थ विशिष्ट प्रकारचे आहेत, जसं फास्ट फूड, चायनीज फूड, तेही प्रेसिपिटेटिंग फॅक्टर असू शकतं. काही सेन्सरी स्टिम्युला आहेत, जसं पेट्रोलियमचा स्मेल आहे किंवा एकदम परफ्यूम कोणी टाकलं असेल स्ट्रॉंग, त्याच्यामुळे देखील मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. ओके, आता मायग्रेनचा त्रास सुरू होण्याचे काय ट्रिगर्स आहेत हे तर तुम्ही सविस्तरमध्ये सांगितलेलंच आहेत. याचबरोबर डोकेदुखीचे पण काही प्रकार आहेत का? हो, डोकेदुखीचे आपण प्रकार ढोबळमानाने 2 मध्ये डिवाईड करू शकतो. एक प्रायमरी हेडेक्स आणि एक सेकंडरी हेडेक्स. सेकंडरी हेडेक्स म्हणजे ज्याचं कारण आहे आपल्याला, जसं ब्रेनमध्ये ट्यूमर आहे, गाठ आहे, ब्रेनमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, ह्या सगळ्या प्रकार हे सेकंडरीमध्ये मोडतात. प्रायमरीचे 3 मेन प्रकार आहेत, जसं टेन्शन हेडेक, मायग्रेन हेडेक आणि क्लस्टर हेडेक. हे प्रायमरी हेडेक्समध्ये मोडतात.
तर आपण सविस्तर चर्चा करू त्याच्यामध्ये कसं आपण डिफरन्शिएशन करू शकतो. त्याच्या अगोदर मला आणखी काही बोलायचं की याच्याबद्दल मिथ्स खूप आहेत, गैरसमज खूप आहेत. जसं खूप सारे माझे पेशंट म्हणतात, सर ॲसिडिटी झाली की मला डोकेदुखी होते आणि हा मायग्रेन नाही आणि ॲसिडिटी आहे. काही लोकांना वाटतं चष्म्याचा नंबर चेंज झाला की डोकेदुखी होतं. हे कारणं आहेत, पण मायग्रेन हा असू शकतो. आणि दुसरं काही लोकांना वाटतं स्पॉन्डिलोसिस झालं, आपल्याला मानेमध्ये नस दबली किंवा मनकामध्ये गॅप कमी झाला तर त्याच्यामुळे देखील डोकेदुखी होतं. काही लोकांना वाटतं सर्दी सायनसेसमुळे देखील डोकं असतात. ह्या सगळ्या देखील गोष्टी मायग्रेन असू शकतात. तर आपल्याला रूल आउट करणं आवश्यक असतं. जसं डोळ्यांची तपासणी करून, ENTची तपासणी करून दुसऱ्या गोष्टी रूल आउट करायच्या. आणि त्याच्यामुळं आणि मायग्रेनचं एक विशिष्ट पॅटर्नच असणं आवश्यक नाही आहे. ही पण एक गैरसमज आहे की माझं अर्धं डोकंच दुखत नाही असं नाही, सगळीकडे दुखतं पण हे मायग्रेन असू शकत नाही असं पेशंटला वाटतं. पण मायग्रेनचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये काही अटिपिकल मायग्रेन पण असतात. काही लोकांना फक्त मानेमध्ये दुखतं, आयसोलेटेड नेक पेन्स, आणि ते थोड्या वेळानंतर निघून जातं. फक्त एका साईडलाच डोकं दुखणं आवश्यक नाही. अल्टरनेटिंग हेडेक इज व्हेरी टिपिकल ऑफ मायग्रेन. कधी एका साईडला कधी एका साईडला, पण जास्त करून एका साईडलाच होतं. पण तसं टिपिकल डिस्क्रिप्शन असणं आवश्यक नाही आहे, हे सांगायचं मला. ओके. मायग्रेन म्हणजे काय, त्याची लक्षणं, उपचार यावर तर आपण बोललो, पण या मायग्रेनचे काही प्रकार पण आहेत का? हो, मायग्रेनला आपण 2 प्रकारामध्ये डिस्कस करू शकतो. एक टिपिकल मायग्रेन असतं, त्याला कॉमन मायग्रेन म्हणतात. कॉमन मायग्रेन म्हणजे टिपिकल अर्धशिशी, जसं मी म्हटलं अल्टरनेटिंग साईड ऑफ हेडेक, आणि एका साईडला होतं. त्यावेळेस फोटोफोबिया होतं, फोनोफोबिया होतं. म्हणजे लाईट आवडत नाही पेशंटला, असं वाटतं की उजेडात राहू नये, लाईट बंद करून झोपावं असं वाटतं, किंवा आवाज त्याला बरं वाटत नाही. मुलांचा आवाज देखील, काही मशीनचा आवाज त्याला टॉलरेट होत नाही, तो एकांतात जाऊन झोपावंसं असं त्याला वाटतं. फोनोफोबिया हे टिपिकल असतं. आणि त्याच्याबरोबर मळमळ झाल्यासारखं होतं आणि कधीकधी उलटी पण होते, आणि उलटी झाल्यानंतर त्याची डोकेदुखी कमी होते. हे कॉमन मायग्रेन आहे, हे सगळ्यात कॉमन व्हेरियंट आहे. दुसरा जो मायग्रेनचा प्रकार आहे त्याला मायग्रेन विथ व्हिज्युअल ऑरा म्हणतात, किंवा क्लासिकल मायग्रेनच्या पेक्षा वेगळा मायग्रेन. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ऑरा असू शकतात. तर जसं मी सांगितलं की टेन्शन हेडेक जे असतं ते एक बँडसारखं सेन्सेशन असतं. एक जसं बँड लागलेलं आहे आणि त्याचा कालावधी नसतो. सकाळी युजली पेशंट नॉर्मल असतो, दुपारच्या नंतर जसं जसं त्याला थोडासा स्ट्रेस येतं कामाचा वगैरे, त्याचं डोकं दुखायला लागतं. आणि ते कधीकधी 7-7 दिवसापर्यंत पण चालतं. अटॅकसारखं नसतं ते. आणि ती व्यक्ती, टेन्शन हेडेकवाली व्यक्ती, आपलं रोज ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग, म्हणजे जे काही दैनंदिन कामं असतात ते कंटिन्यू करून देखील तो अटॅक सोसू शकतो. पण मायग्रेनमध्ये आपल्याला जी काही ॲक्टिव्हिटी चालू आहे ती थांबवावी लागते आणि जाऊन आराम करावं लागतं. दुसरा जो प्रकार आहे मायग्रेन विथ व्हिज्युअल ऑरा, त्याचे 4 स्टेजेस असतात. पहिला स्टेज, आणि हे 4ही स्टेप आणि स्टेजेस असणं आवश्यक नाही आहे. कधीकधी 1-2 स्टेजमध्ये पण अटॅक संपतो. प्रोड्रोम म्हणतात, म्हणजे अटॅक यायच्या अगोदर, एखाद दिवसा अगोदर थोडंसं चिडचिडपणा येतं, त्याचं कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा लूज मोशन होऊ शकतात, थोडं मळमळ होऊ शकते, इरिटॅबिलिटी असू शकते प्रोड्रोममध्ये. मग अटॅक येतो. अटॅक जवळपास 3 ते 4 तासापासून ते 72 तासापर्यंत येतं. काही पेशंटमध्ये अटॅकच्या अगोदर ऑरा येतं, त्याला सेकंड स्टेप म्हणतात. जसं व्हिज्युअल ऑरा असतात, म्हणजे डोळ्यासमोर काय असतं, दृष्टिष्टेक आपला जो व्हिज्युअल फील्ड असतं त्याच्यामध्येच एखाद्या ठिकाणी त्यांचं व्हिजन कमी होतं, किंवा मग वलयांसारखी आकृती ते स्प्रेड होतात, किंवा फॉर्टिफिकेशन स्पेक्ट्रा होतात. आणि ते पेशंट खूप सारे आपले डिटेल ड्रॉइंग पण काढून दाखवतात की डॉक्टर असे मला फॉर्टिफिकेशन स्पेक्ट्रा आणि ऑरा दिसतात. आणि ते मग पसरत जातात आणि मग त्याच्यानंतर अटॅक, म्हणजे डोकेदुखी ॲक्च्युअल सुरू होते. म्हणजे डोकेदुखी व्हायच्या अगोदर हे ऑरा येतात. पण ऑरा असणं आवश्यकच नाही आहे. कधीकधी फक्त हातामध्ये, पायामध्ये थोड्या वेळासाठी मुंग्या येऊन निघून जातात, हे पण ऑराचं लक्षण आहे. आणि मग त्याच्यानंतर अटॅक येतो. अटॅक 4 ते 72 तासापर्यंत चालू शकतो. आणि त्याच्यामध्ये टिपिकल जसं मी सांगितलं हेडेक होतं, फोनोफोबिया, असं पल्सेटिंग हेडेक ज्याला म्हणतात, ठणकणारा डोकेदुखी.
आणि त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते पेशंट सेटल होतं आणि त्याच्यानंतर कधी कधी काही पेशंटला पोस्टड्रोम देखील असतं, म्हणजे अटॅक येऊन गेल्यानंतर 1-2 दिवस त्याला थकवा आणि थकल्यासारखं गळून गेल्यासारखं पण वाटतं. तर हे 4 स्टेजेस असतात. तर मी जसं सांगितलं मायग्रेनचे 2 प्रकार, एक कॉमन मायग्रेन आणि एक मायग्रेन विथ व्हिज्युअल ऑरा. ओके. आणि मग या सगळ्या पिरियडमध्ये डॉक्टरांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? आपण जसं मी सांगितलं मायग्रेन खूप कॉमन आहे आणि खूप सारे लोक फक्त एक बाम लावून पट्ट्या बांधून देखील ट्रीटमेंट करतात आणि त्यांना माहिती असतं की आपल्याला काय करायचं आणि त्यांना कळतं देखील की बाबा आता आपलं डोकं दुखणार आहे आणि त्या हिशोबाने मग ते तयारी करतात आणि आपलं बँड वगैरे बांधून आणि थोडंसं कॉफी चहा घेतल्यानंतर आरामात राहतात. हे खूप कॉमन आहे. पण काही असे डोकेदुखी आहेत ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये रेड फ्लॅग्स म्हणतो, रेड फ्लॅग्स. तर असे धोकेदायक लक्षणं जे असतात, अशी लक्षणं आले की मग डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. जसं त्याच्यामध्ये टिपिकल आहे तुमचा मायग्रेनचा एक पॅटर्न चेंज झाला, तुम्हाला खूप वर्षापासून डोकेदुखी होते पण मागच्या 2 महिन्यात खूपच अति डोकेदुखी होते, वारंवार होते, त्याच्यामुळं तुम्हाला कामाला जावंसं वाटत नाही किंवा त्याचं पॅटर्न चेंज होतं किंवा मग डोकेदुखीबरोबर दिसायला कमी होतं आणि व्हिजन कमी कमी होत जातं किंवा मग डोकेदुखीबरोबर हातापायाला कमजोरी येते किंवा मुंग्या यायला लागतात, आणखी काही डेफिसिट झाल्यासारखं वाटतं किंवा काही लोकांमध्ये एकदम बॉम्ब फुटल्यासारखं डोकं दुखतं, त्याला थंडर क्लॅप हेडेक म्हणतात. म्हणजे एवढं अति डोकं दुखणं की डॉक्टर असं दुखतं की माझ्या जीवनात असं कधीच दुखलं नाही, एवढं सिव्हिअर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात त्यावेळेस नेमकं डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर डॉक्टर तुमचं इन्व्हेस्टिगेशन करतील आणि CT स्कॅन MRI वगैरे करून मग ट्रीटमेंटला स्टार्ट करतील. ओके. डॉक्टर मायग्रेनची ट्रीटमेंट नेमकी काय असते, कशी प्रोसेस असते ही? जसं मी म्हटलं वारंवार मी आपल्या पेशंटला हे सांगतो की मायग्रेन हा आजार नाही, ती एक प्रवृत्ती आणि टेंडन्सी आहे. तर त्याच्यासाठी 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत. एक फार्मॅकोथेरपी ज्याला औषधीनी उपचार आणि दुसरं नॉन फार्मॅक थेरपी, म्हणजे जीवनशैलीमध्ये काही बदल करायचे असतात. तर जसं फार्मॅकोथेरपीमध्ये जसं मी अगोदर सांगितलं काही लोकांना तर ट्रीटमेंटची जास्त काही गरज नाही पडत, त्यांचा अटॅक मायग्रेनचा अटॅक खूप माइल्ड असतं आणि कधी 6 महिन्यात 8 महिन्यात जेव्हाही कधी ट्रिगरिंग फॅक्टर येतं त्यांना मायग्रेनचा अटॅक येतो. तर अशा लोकांना ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते. पण एकदा डॉक्टरकडून तपासणी घेऊन शहानिशा करून घ्यावी की हा मायग्रेनचा आहे आणि दुसरा काही प्रॉब्लेम नाही. तर ॲक्यूट अटॅक जर झाला, समजा ॲलर्जीच्या माणसाला ॲलर्जीचा अटॅक आलाच तर मग आता ट्रीटमेंट करावी लागेल. तर ॲक्यूट अटॅकमध्ये काय करायचं, तर काही औषधी असतात जे देतात. खूप सारे ओव्हर द काउंटर पिल्स अवेलेबल आहेत, जाऊन लोक क्रोसिन घेतात, पॅरासिटामॉल आणि दुसरी औषधी घेतात आणि त्यांना बरं वाटतं, ठीक आहे, इट्स ओके. पण काही लोकांना विशिष्ट प्रकारचा जेव्हा मायग्रेनचा सिव्हिअर अटॅक येतो त्यावेळेस त्यांना औषधी देणं आवश्यक आहेत. त्या गोळ्यांच्या स्वरूपात आहेत, नेझल स्प्रेच्या स्वरूपात आहेत आणि काही इंजेक्शनच्या स्वरूपात आहेत. तर ॲक्यूट अटॅकचं ट्रीटमेंट ह्या तिन्ही स्वरूपात आपल्याला करता येतं आणि आपल्याला अटॅक अबॉर्ट करता येतं. म्हणजे काय कधी कधी असं होतं की डोकेदुखीमुळे 2-3 दिवस वाया जातात, मग तर आपल्याला ॲक्यूट अटॅकला ट्रीट करून त्याला अबॉर्ट करता येईल आणि मग तो पेशंट 1-2-3 तासात तो नॉर्मल होतो. ओके. आणि दुसरा जो भाग आहे तो प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. प्रत्येक पेशंटला प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट लागतेच असं बिलकुल नाही आहे, असं नाही आहे. काही लोकांनाच फक्त प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट लागते. जसं जर हे मायग्रेनचे अटॅक खूप तीव्र असतील आणि वारंवार अटॅक येत असतील ज्याच्यामुळं त्याचं कामामध्ये व्यत्यय येत असेल तर मग अशा लोकांना प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट द्यायची गरज असते. त्याच्यामध्ये देखील काही लोकांना गैरसमज असतो. लोकांना वाटतं डॉक्टर मी 4-6 महिने ट्रीटमेंट घेतली की मायग्रेन मुळातूनच जाईल का? नाही, असं काही नाही आहे. ही एक मिसकन्सेप्शन आहे. मायग्रेन जसं म्हटलं की ती टेंडन्सी आहे. आम्ही युजली 5 ते 6 महिन्यापर्यंत औषध देतो. आता कोणतं औषध सिलेक्ट करायचं हे डिपेंड करतं की त्यांना मायग्रेन बरोबर आणखी काही प्रॉब्लेम आहे का. जसं मायग्रेन बरोबर हायपरटेन्शन आहे तर मग वेगळं ट्रीटमेंट. मायग्रेन बरोबर जर वेट गेनची टेंडन्सी असेल, कारण मायग्रेनच्या खूप साऱ्या औषधीमुळं वजन पण वाढायची शक्यता असते, तर मग अशा पेशंटला आम्ही थोडंसं वेगळं औषध देतो ज्याच्यामध्ये वजन वाढायची शक्यता कमी असते. काही लोकांमध्ये किडनी स्टोन असतात, मग आपल्याला थोडीशी वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. तर असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज काय आहेत, म्हणजे असोसिएटेड आणखी काही आजार आहेत का. काही लोकांना निद्रानाश असतं, मायग्रेन असतं आणि त्याच्याबरोबर त्यांना झोप नसते, तर मग अशा पेशंटला आम्ही त्या प्रकारचं औषध देतो. काही लोकांना डिप्रेशन पण असतं, उदासीनता खूप कॉमन आहे.
मायग्रेनमुळे देखील पेशंट उदास आणि डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. अशा पेशंटला आम्ही वेगळं सिलेक्शन करतो. ओके, तर ही झाली फॉर्मॅकोथेरपी, म्हणजे ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट अटॅक आणि प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणजे प्रतिबंधात्मक. ओके ओके आता नॉन फॉर्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे ही फॉर्मॅकोलॉजिकल झाली. नॉन फॉर्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये जीवनशैलीमध्ये बदल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये आपण पाहताय की ही नेक्स्ट जनरेशन आहे, ती खूप फास्ट आहे. सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत, ओव्हरनाईट पाहिजेत. यांच्यामध्ये सबुरी काहीच नाही आहे. लवकरात लवकर सगळं पाहिजे. यांचं खानपान बदललं आहे. जेव्हाही एक गोष्ट आहे की निसर्गाच्या विरोधात तुम्ही जाणार त्यावेळेस तुम्ही आमंत्रण देणार की वेगवेगळ्या आजारांना. आता रात्र निसर्गाने आपल्याला झोपण्यासाठी दिलेली आहे. त्या रात्री तुम्ही बसलायत इंटरनेटवर आणि रात्री 2 तास 3 तास 4 तास तुम्ही इंटरनेटवर बसलाय, झोप होत नाही. मग सकाळी उशिरा उठता, मग तुमचा एक्सरसाइज होत नाही, मग खाण्यामध्ये तुम्हाला घरचं आवडत नाही आणि तुम्हाला बाहेरचं पाहिजे, फास्ट फूड पाहिजे आणि आउटिंग पार्ट्या, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जीवनशैली विस्कळीत झालेली आहे. आणि हे सगळं मायग्रेनला निमंत्रण देण्यासारखं आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. ओके, बरोबर. आता याच्यामध्ये मला असंही वाटतं की आपल्यासमोर जीवनाचं ध्येय पण पाहिजे. ते पण खूप महत्त्वाचं आहे. टार्गेट समोर नाही आहे, मी कशासाठी जगतोय, कुठून आलं आहे, काय करायचं आहे, पुढे काय जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पण उलगडा लागलाच पाहिजे. कारण आम्ही एक टर्म यूज करतो कधी कधी आपल्या पेशंटसाठी, झूम इन एवढं केलं, झूम इन करता 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 एवढं झालं आहे की ओरिजिनल चित्र आपल्या डोळ्यासमोर नाहीसं झालं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला काय करायचं, झूम आउट करायचं आहे, बाहेर निघायचं आहे आणि जीवनाला असं होलसम पाहायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, जीवनामध्ये काय करायचं. आणि माझ्याकडे पेशंट जेव्हा येतात त्यांना थोडंसं त्याच्याबद्दल मला सांगायचंच असतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनबद्दल. तर मी शॉर्टमध्ये काही कविता मी स्वतः लिहिलेल्या आहेत त्या मी शेअर करतो. जसं एक फॅक्ट्स ऑफ लाईफ आहे, जीवनाबद्दल जी फॅक्ट आहे, तर त्याच्या मी शेअर करतो ती कविता. धुन तुला फक्त दिसू मी आगळा, पाहिजे रूप नवनवा व फॅशन निराळा, दुनियेच्या मोहपाशात गेला तू आवळला, नाही जगत रे असा मिटणारा, मृत्यूने सोडला ना किसरा न दारा, तोच आहे सिकंदरला हरवणारा, दाबुनी इच्छांना कसा प्रत्येक निघाला, पडूनी राहिला सर्व ठाट व पसारा, मिळाले मातीत राजे महाराजे कसे, झाले मोठमोठाले बेचिराग कसे, मिटले नामवंतांचे नाव कसे, आणि गिळले पृथ्वीने तरुणांना कसे, खाऊनी खेळूनी राहिलास तू बालपणी, निसटली स्वप्नासारखी तुझी जवानी, थकून निस्तेज झालास तू म्हातारपणी, आणि मृत्यू संपून टाकेल तुझी कहाणी, जागा दिल लावायची दुनिया नाही रे, कर्माची भूमी आहे तमाशा नाही रे, कर्माची भूमी आहे तमाशा नाही रे. आणि दुसरी एक कविता ज्याच्यावर उपाय, म्हणजे ठीक आहे तुम्ही हे फॅक्ट्स ऑफ लाईफ सांगितलं आहे, त्याच्यामध्ये आपलं काही नाही आहे, ऑप्शन काही नाही आहे, मग काय करायचं तरी काय करायचं. तर त्याच्यावर लिहिलेली ही कविता आहे जीवन मंत्र. सकाळ काही काही संध्या जमिनीवर फिरावे, जाऊनी जमिनीखाली मग पडूनी राहावे, 4 दिवसांच्या दुनियेसाठी काय काय तरी करावे, आनंदाने खूप हसावे की दुःखाने खूप रडावे, करायचं काय येथे ते लवकर तरी कळावे, राहायचं येथे कोणाला प्रवाशासारखे मग जगावे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी अस्वस्थ तरी का व्हावे, कबरीला लागते जागा किती आणि बंगले तरी मग कसे बांधावे, झाले बंद सारे द्वार कधीपर्यंत तरी भटकावे, नाही चैन मनाला कुठे कुठे तरी शोधावे, घालविला वेळ सर्व जगावरी, अरे निर्मात्याला मग कधी ओळखावे, ऐकत नाही कोणीच कोणाचं त्याच्यासमोरच आता झुकावे, सोडून अहंकार मागे प्रेमाने सर्वांशी वागावे, न ऐकता ह्यांचं त्यांचं निर्मात्यालाच खुश करावे, भीता दुनियेच्या कॅमेऱ्याला त्याच्या कॅमेऱ्याला मग कसे विसरावे, पैसानी प्राण नाही आपला लावणी त्याच्यावरच मग टाकावे, जोडूनी स्वतःला निर्मात्याशी मनात आनंदाचे झरे फुटावे, रडावे मरणोपरी सर्वांनी जीवन ऐसे जगुनी जावे, करावे तसे भारावे नाहीतर मग करुणी पाहावे, स्वर्गनी नरक नक्कीच आहे नाहीतर मग मरुनी पाहावे, मरायचे तर मरावे पण कीर्तिरूपी उरावे, मरायचे तर मरावे पण कीर्तिरूपी उरावे. खूप छान, खूप छान. तर डॉक्टर अब्दुल माजिद यांच्यासोबत आमची ही चर्चा जी आहे ती अशी चालू राहिली. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर अब्दुल माजिद. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो मायग्रेन या विषयावर. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर मायग्रेनबद्दल सर आपण बरीच चर्चा केली, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं काय मेसेज असेल? टेक होम मेसेज हाच राहील की जसं मी वारंवार सांगितलं की मायग्रेन हा आजार नाही, ती एक टेंडन्सी आणि प्रवृत्ती आहे, ॲलर्जीसारखी आहे, कोणालाही होऊ शकतं.
जवळपास सगळ्यांनाच कधी ना कधी मायग्रेनचा अनुभव आलेला आहे. तर त्याच्यासाठी खूप आवश्यक असेल तरच ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. डॉक्टरना एकदा कन्सल्ट करा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण ट्रीटमेंट फॉलो करा. आणि युजली 5 ते 6 महिने ट्रीटमेंट प्रोफिलॅक्टिक घेऊन आपल्याला अटॅक कमी करता येईल. पण लॉंग टर्ममध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या मायग्रेन पासून आपल्याला सुटकाच पाहिजे, तर लॉंग टर्ममध्ये जीवनशैलीमध्ये बदल करण्यापेक्षा दुसरं काय इफेक्टिव्ह पर्याय किंवा ट्रीटमेंट नाही आहे. त्याच्यासाठी आपल्यासाठी वेळेवर जेवण, वेळेवर झोप, छोट्या मोठ्या गोष्टीचं ताण टेन्शन न घेणं आणि योगा एक्सरसाइज हे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मायग्रेनवर उपचार आणि प्रतिबंध कशा पद्धतीने करता येऊ शकतात याविषयी मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर अब्दुल माजिद आपल्यासोबत होते. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या पद्धतीचा काही त्रास असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे